RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। पातूर नंदापूर येथे ते पगमार्क बिबट्या वाघाचे नाहीत। व्हायरल व्हिडिओवर वन विभागाचा मोठा खुलासा। सामान्य रुग्णालयासमोरचे फूड स्टॉल ठरत आहेत अडचणींचे। अँब्युलन्स रुग्णांची होत आहे गैरसोय। गव्हाच्या भाववाढीमागे कृत्रिम टंचाईचा हातभार। साठेबाजांवर कारवाईसाठी पुरवठा विभागाची उदासीनता। अवैध रुग्णालयांवर महापालिका मेहरबान, रुग्णांच्या हक्काची होत आहे पायमल्ली। तेरा चोरीच्या गाड्या पोलिसांनी पकडल्या। 3 आरोपींपैकी एक आरोपी हा उच्च शिक्षित MBA। आता सविस्तर बातम्या। दुचाकी चोरट्यांची तिघांची टोळी पोलिसांनी आज उघडकीस आणली। त्यांच्याकडून 13 दुचाक्या जप्त केल्या असून अजून मुद्देमाल मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। यातील चोरटा हा MBA असून त्याने गाडी चोरीचे मॅनेजमेंट केल्याचे चित्र आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात रांगेत लावलेल्या या 13 दुचाक्या या चोरीच्या आहेत। इतकेच नाही तर या ज्या चोरट्यांनी चोरल्या ते तिघे सराईत चोरटे नाहीत। या तिघा चोरट्यांपैकी एक MBA पर्यंत शिकलेला आहे। त्याने चोरीच्या घटनांमध्ये मॅनेजमेंटचे कौशल्य कसे लावले याचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणातील दुचाक्या शहराच्या विविध पोलीस ठाण्यात चोरीला गेल्या होत्या। याचा शोध घेण्यात आला। पोलिसांना 13 दुचाक्या प्राप्त झाल्या आहेत। अजून काही चोरीच्या घटनांचा उलगडा पोलीस करू शकतात। मुळात या आरोपींपैकी कोणीच सराईत गुन्हेगार नाही। आरोपींमध्ये मोठ्या उमरीत लोखंडे लेआउट येथे राहणारा प्रतीक एकनाथ वसू, शिलोडा येथे राहणारा प्रथमेश संजय सरोदे आणि मंगरुळपीरचा नेहुल जाधव यांचा समावेश आहे। या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलीस गाड्या खरेदीदार कोण होते याचा शोध आता घेत आहेत। पातूर नंदापूर शिवारात वाघाचा बिबट्याचा वावर असल्याची ओरड होत आहे, पण याविषयी वन विभागाने व्हायरल झालेल्या व्हिडिओवर खुलासा केला असून ते वाघ बिबट्या नसून तडस असल्याचा खुलासा केला आहे। वाघ बिबट्या असल्याचा होत असलेला प्रचार थांबवावा असे आवाहन वन विभागाने केले आहे। अकोल्याच्या पातूर नंदापूर शेत शिवार परिसरात गेल्या 10 ते 12 दिवस पासून शेतकऱ्यांना वाघ आणि वाघासोबत लहान पिल्ल दिसत आहेत। शेतात काही पगमार्क पण आढळले आहेत। शेतातील वाघ व पिल्लांचा पायांच्या ठशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले होते। पण वन विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हे पगमार्क वाघ किंवा बिबट्याचे नसून तडसाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि वाघ असल्याची अफवा पसरवू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती अकोला वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक गजानन गायकवाड यांनी दिली। पातूर नंदापूर परिसरातील काल आलेली एक न्यूज, त्या न्यूजचा अनुषंगाने त्या शिवारात आज सकाळी गस्त केली असता गट नंबर 644 648 शेतकरी नेते आपले चंद्रशेखर गवळी आणि पातूर नंदापूर सरपंच यांनी दूरध्वनीवरून संपर्क केला। तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, परंतु कुठेही वाघ आणि बिबटचे पावलं दिसून आले नाही। जे जे ठसे शेतकऱ्यांना मिळाले दिसले
ते तडस या वन्य प्राण्याचे होते. तडस हा वन्य प्राणी कुठल्याही मनुष्यावर हल्ला करत नाही किंवा कोणाला त्रासही देत नाही. तो त्याच्या खाद्य शोधार्थ फिरत असतो. तरी परिसरातील शेतकऱ्यांनी मनातील भीती काढून टाकावी व वाघ आणि बिबट आल्याची अफवा पसरवू नये. सध्या शेतकऱ्यांचे हरभरा गहू याचे कामं सुरू आहे. मजुरामध्ये भीतीचं वातावरण तयार होईल अशी कुठलीही अफवा पसरवू नये. आम्ही आज प्रत्यक्ष जाऊन सगळ्यांशी संपर्क केला, शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांच्या मनातील भीती घालवली आणि अशी खोटी माहिती किंवा अफवा पसरवू नये. सर्वोपचार रुग्णालय, मुंगीलाल बाजुरिया आणि अशोक वाटिकेसमोरील छोटे छोटे फूड स्टॉल आता डोकेदुखी ठरत आहेत. या ठिकाणी वाहनांच्या दुतर्फा रांगा आता सामान्यांसाठी अडथळा ठरत आहेत. पार्किंगची समस्या, घरगुती गॅसचा सर्रास वापर आणि रुग्णांना ॲम्ब्युलन्सचा रस्ता अडविणाऱ्या घटना येथे वाढल्या आहेत. सर्वोपचार रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय समोरचे हे फूड स्टॉल अनेकांसाठी सोयीचे, आवडीचे ठिकाण आहे. पण या स्टॉलने आता लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्य रस्त्यावर या स्टॉल धारकांकडे येणाऱ्या ग्राहकांची पार्किंग असते, त्यामुळे रस्त्यावरील वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. इतकेच नाही तर सर्वोपचार रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हे स्टॉल डोकेदुखी ठरत आहेत. या ठिकाणी रात्री 7 नंतर रोज वाहन कोंडी होते, 4 व्हीलर निघत नाही, ॲम्ब्युलन्स अडकून पडतात. अशी सर्व परिस्थिती असताना वाहतूक पोलीस, महापालिकेचा अतिक्रमण विभागाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे. या ठिकाणी अनेक फूड स्टॉल विक्रेत्यांकडे घरगुती गॅसचा वापर केला जात असून यावर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे. गव्हाची साठेबाजी होऊन काळाबाजार व कृत्रिम टंचाई आणि दरवाढ होऊ नये यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे. पण केंद्र सरकारच्या या आदेशाची पायमल्ली होत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील बडे गव्हाचे साठेबाज यांनी गव्हाचा अवैध साठा केला असून त्यांच्या गोदामांची पाहणी तर दूर, किती साठा आहे याची माहिती सुद्धा पुरवठा विभागाला नाही. गव्हाची साठेबाजी होऊन काळाबाजार आणि कृत्रिम टंचाई व दरवाढ होऊ नये यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना काढत 31 मार्च पर्यंत ठोक, घाऊक विक्रेता व प्रोसेसर्स या सर्व घटकांना साठ्याची लिमिट ठरवून दिलेली आहे. केंद्र व राज्याच्या संयुक्त पथकाद्वारा साठ्याची नियमित तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. पण या विषयावर जिल्हा पुरवठा विभाग व महसूल विभाग मूग गिळून बसले आहे. त्यामुळे गव्हाचे बडे व्यापारी यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर गव्हाच्या साठेबाजीमुळे ग्राहकांना जादा दराने गव्हाची खरेदी करावी लागत आहे. भारतीय अन्न महामंडळाचे अधिकारी, गुण नियंत्रण कक्ष, पुरवठा विभाग, भारत सरकारचे अधिकारी आणि राज्य शासनाचे अधिकारी असलेल्या पथकाद्वारे व्यापाऱ्यांच्या गोदामाची विभागाला जास्तीत जास्त तपासण्या करण्याची गरज होती. पण अद्याप जिल्ह्यात अशी तपासणी करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची पुरवठा विभागाकडे FGL अर्थात फूड ग्रेन लायसन्स नोंदणीच नाही. त्यामुळे गव्हाच्या व्यापाऱ्यांचा आकडा निश्चित किती याची माहिती पुरवठा विभागाकडे नाही. हंगामापूर्वी गव्हाची टंचाई होऊन दरवाढ होते व याचाच फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांद्वारा गव्हाची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात अवैध रुग्णालय व त्या रुग्णालयांच्या आत मेडिकल अशी मोठी साखळी आहे. पण या सर्व प्रकरणाकडे अन्न व औषध प्रशासनाबरोबर परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. शहरात 40 रुग्णालयांनी नोंदणी व अटी शर्तीची परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील तांत्रिक बाबी तपासणीची मोहीम महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने हाती घेतली असता 361 रुग्णालयांपैकी 39 रुग्णालयांनी नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले. या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने शहरातील सुमारे 361 रुग्णालयांची तपासणी केली. या मोहिमेत 39 रुग्णालयांनी नियमांचे पालन न केल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णालयांना वैद्यकीय आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून 30 दिवसांच्या नियमांची पूर्तता करण्याचे सांगण्यात आले आहे. या मोहिमेत रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार नोंदणी झाली आहे का याची तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांची निकषाप्रमाणे संख्या आणि रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक दर्शनी भागात न लावणे,
रुग्ण हक्क संहिता नसणे यासह इतर नियमांचे पालन होत नसल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले। या प्रकरणी 39 रुग्णालयांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे, तर या रुग्णालयाची नावे मात्र महापालिकेने गोपनीय का ठेवली असा प्रश्न उपस्थित होतोय। वैद्यकीय आरोग्य विभाग महानगरपालिका अकोला यांच्यातर्फे शासनाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टच्या अनुसार नियमित रुग्णालयांची तपासणी केल्या गेली। त्याच्यामध्ये अकोला शहरामध्ये 361 रुग्णालयांचं सर्वेक्षण केलं गेलं। 361 रुग्णालयांपैकी 39 रुग्णालयांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या। त्या त्रुटींमध्ये प्रमुखतः जे आहे की दरपत्रक दर्शनीय स्थळी न लावणे, रुग्ण हक्क संहिता दर्शनीय स्थळी न लावणे आणि बेडच्या अनुकंपामध्ये जो नर्सिंग स्टाफ असायला पाहिजे त्याची संख्या पूर्ण नसणे, अशा ह्या बाबींबाबत आपण हॉस्पिटल्सला नोटीस इश्यू केल्या गेले आहे। ज्या हॉस्पिटल्सना नोटिसेस इश्यू केलेल्या आहेत त्यांना 1 महिन्याचा आपण 30 दिवसांचा पूर्ण कालावधी देतोय की त्यांनी ह्या 30 दिवसांमध्ये त्यांच्या ज्या त्रुटी आहेत त्यांची पूर्तता करण्यात यावी आणि त्या 30 दिवसानंतर परत आपण त्या 39 रुग्णालयांचं आपण सर्वेक्षण करू आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला त्रुटी आढळून आल्या तर मग त्याच्यासाठी प्रस्तावित कारवाई करण्यासाठी आयुक्तांची मंजुरी आपण घेऊ। अकोला जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलची अवैध विक्री तसेच बायोडिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑइलची अवैधरित्या विक्री होत आहे। ही बाब वाशिम अकोला पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या लक्षात आली आहे। यामुळे वाहनांची इंजिन बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून वाहन चालकांनी लाखोंच्या गाड्यांमध्ये योग्य ठिकाणी इंधन टाकण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पेट्रोल व डिझेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन पेट्रोल डिझेलची अवैध विक्रीवर, इंडस्ट्रियल ऑइलच्या अवैध विक्रीवर प्रतिबंध लावून कारवाई करण्याची मागणी केली आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी, पातूर, गायगाव, अकोटफाईल आणि MIDC भागात पेट्रोल डिझेलची अवैध विक्री व बायोडिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑइलची सर्रासपणे अवैध विक्री सुरू आहे। पेट्रोल व डिझेल हे अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे त्याच्या साठवणुकीत व विक्रीसाठी विस्फोटक विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे। त्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते, परंतु अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने बार्शी टाकळी, पातूर, गायगाव, अकोटफाईल, MIDC या भागात कुठेही न हरकत प्रमाणपत्र किंवा परवाना न घेता पेट्रोल डिझेलची साठवणूक व अवैध विक्री सुरू आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक, आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा, अकोलेकरांच्या खऱ्या समस्या RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। डाबकी रोड विस्तारीकरण नाल्याचे काम यावरून येथील काम प्रभावित झाल्याचे चित्र आहे, पण महापालिकेच्या एकही वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष डाबकी रोडवर जात नसल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांना सामान्य नागरिक, व्यापारी जुमानत नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे रुंदीकरणाचे काम थंड बस्त्यात पडले आहे। डाबकी रोड रुंदीकरण केव्हा होणार असा प्रश्न सर्वांना पडलाय। नाल्यांसाठी या मार्गावर मार्किंग केले गेली, पण काम मात्र सुरू झाले नाही। आज थोडे बहुत काम सुरू झाले, पण कामाचा वेग पाहता पावसाळ्यात नाल्या पूर्ण होतील का असा प्रश्न विचारला जात आहे। मनपातर्फे सर्वप्रथम नालीचे काम सुरू करण्यात येणार असून कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या आहेत। पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी तुंबणार नाही यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 2 मीटर जागेत नाल्या तयार केल्या जाणार आहेत। मनपाच्या नगररचना विभागाने आखून दिल्याप्रमाणे सोमवारी नालीच्या बांधकामासाठी संबंधित मनपा नियुक्त कंत्राटदारातर्फे
मार्किंगचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्याच्या एका बाजूने नालीच्या बांधकामासाठी आखणी केली. आखणी करण्यास मनपाच्या बांधकाम विभागातर्फे नियुक्त संबंधित कंत्राटदार गेला असता डाबकी रोडवरील काहींनी त्यांना आडकाठी आणली. तर आज काही काम सुरू झाले, पण कामाचा वेग संथ असल्याची ओरड स्थानिकांची आहे. अकोला शहरातील हैदरपुरा खदान परिसरात मोठ्या घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 2.5 लाखांचा ऐवज लंपास केलाय. ही घटना काल मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. हैदरपुरा खदान परिसरात राहणारे नसीम खान हुसेन खान यांच्या राहत्या घरी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाड घातली. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील अलमारीतील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 2,50,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी खदान पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवावी आणि सुरक्षेची उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना घराच्या सुरक्षेवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपास खदान पोलीस करीत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज माहिती तंत्रज्ञानाचे युग असून प्रत्येक व्यक्तीला मोबाईल फोनची गरज आहे. या दृष्टीने शहरातील मध्यवर्ती परिसर गांधी रोड संकुलात असलेल्या उत्सव महासंकुल अंतर्गत मोबाईल जंक्शनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी लेटेस्ट मोबाईल आणि ॲक्सेसरीज उपलब्ध करण्यात आले आहेत. शहरातील गांधी मार्गावर असलेल्या उत्सव महासंकुलमध्ये रशीद खान व शेख अवेस संचलित मोबाईल जंक्शन प्रतिष्ठानचे उद्घाटन माजी नगरसेवक नकीर खान यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आले. यावेळी सलाम भाई पहलवान, साबिर पहलवान, सलमान कंत्राटदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. काझी शमसुद्दीन, नदीमुद्दीन साहेब, नच्चू पहलवान, मोहसिन भाई, उस्मान भाई, अलीम कॉन्ट्रॅक्टर, सादिक भाई, दर्शन चंद्राणी, भरत जोशी, नितेश जमदाडे, दीपक पवार, आकाश बर्डे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे मोबाईल जंक्शनचे संचालक रशीद खान व शेख अवेस यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सॅमसंग, शाओमी, MI, ओप्पो इत्यादी कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध असतील. फास्ट मोबाईल रिपेअरिंग, ॲक्सेसरीज, UV ग्लास, 5D, 6D ग्लास गार्ड, मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, पेन ड्राईव्ह आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांनी सांगितले की मोबाईल जंक्शन सुरू झाल्याने शहरातील नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होतील. या ठिकाणी सर्व ग्राहकांना योग्य दरात मोबाईल उपलब्ध करून दिले जातील. मोबाईल जंक्शन खरेदीचा लाभ घ्या असे आवाहन ऑपरेटर्ससह उपस्थित पाहुण्यांनी केले. शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीला लागून असलेल्या खारपाण पट्ट्यातील गावांमध्ये सिंचनाचा दुसरा स्रोत नसल्याने मोरणा नदीचे दूषित पाणी वापरून भाजीपाला आणि इतर पिके पिकवली जात आहेत. हा भाजीपाला खाऊन अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शहरातील सांडपाणी मोरणा नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. मोरणा नदीच्या शेजारील गावात पाहणी केली असता मोरणा नदीच्या दूषित पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. या गावांमध्ये नदीचे पाणी काळवंडलेले किंवा अस्वच्छ दिसत नसले तरी चांगले नक्कीच नसते. मोरणा नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प सध्या तरी कागदावरच आहे. मात्र तोवर अकोला शहरातील सांडपाणी मोरणा नदीत कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये यासाठी महापालिकेने दखल घेऊन तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. त्याचबरोबर अशा दूषित प्रदूषित पाण्यावर शेती करण्यापासून मज्जाव करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर.
हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पातूर नंदापूर येथे ते पगमार्क बिबट्या वाघाचे नाहीत. व्हायरल व्हिडिओवर वन विभागाचा मोठा खुलासा. सामान्य रुग्णालयासमोरचे फूड स्टॉल ठरत आहेत अडचणींचे. अँब्युलन्स रुग्णांची होत आहे गैरसोय. गव्हाच्या भाववाढीमागे कृत्रिम टंचाईचा हातभार. साठेबाजांवर कारवाईसाठी पुरवठा विभागाची उदासीनता. अवैध रुग्णालयांवर महापालिका मेहरबान. रुग्णांच्या हक्काची होत आहे पायमल्ली. तेरा चोरीच्या गाड्या पोलिसांनी पकडल्या. 3 आरोपींपैकी एक आरोपी हा उच्च शिक्षित MBA. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.